रामकृष्ण हरी मंडळी, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण कोथिंबीर वडी बघणार आहोत. अतिशय चवीला रुचकर होते, अजिबात तेलकट होत नाही, मस्त कुरकुरीत होते, चवीला खूप छान लागते आणि शिवाय बनवायला खूप सोपी. कारण आपण जे नेहमी वाफवून करतो ना त्या पद्धतीने नाही करणार आहोत, आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने करतोय. अगदी झटपट तयार होते. प्रकार कुठलाही असला ना वडीचा, कोथिंबीर जेवढी जास्त तेवढी चवीला रुचकर ही वडी बनवून तयार होते. आज आपण नेमकं तेच करतोय. अगदी पिठाच्या दुपटीने आपण कोथिंबीर वापरतोय, त्यामुळे अतिशय चवीला रुचकर आणि मस्त कुरकुरीत ही वडी तयार होते आणि बनवायला खूप सोपी आहे. चला तर मग रेसिपी बघूयात. मी एक मोठी जुडी स्वच्छ निवडून घेतली, तिला धुवून घेतली आणि कॉटनच्या कापड्यावरती छान तासभर पसरून घेतली होती, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी सगळं सुकलं होतं तिचं. आता कोवळ्या काळ्या देखील मी निवळताना घेतल्या आहेत. मस्त बारीक चिरून घेतली तिला, शक्य तेवढी बारीक चिरायची कोथिंबीर, म्हणजे वडी खाताना शिरा किंवा त्याचे देठं वगैरे लागत नाही. आता वाटण तयार करून घेतलं आहे. त्याच्यासाठी तिखटाप्रमाणे 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि कोथिंबीरची थोडी कोवळी देठं काढून ठेवली ती मी, ते देखील वाटणामध्ये टाकली. वाटणात कोथिंबीर टाकल्यामुळे खूप छान लागते. आता छान पाणी न टाकताच मस्त वाटण तयार करून घेतलं याचं, तुम्ही पाहू शकता. आता वाटण तयार झाले, कोथिंबीर बारीक चिरून तयार झाली. आता पिठाची तयारी करूयात आपण. रेग्युलर बेसनाचं पीठ घेतले मी, 1.5 कप घेतलेले. रेग्युलर मेजरमेंट कप येतो ना त्या कपाने मोजले. 1.5 कप मी बेसन पीठ घेतले. पाव चमचा हळद घेतली, चवीनुसार मीठ घेतले आणि पाव चमचा ओवा घेतल्यात. आता ओवा टाकताना हाताने क्रश करून मी ओवा टाकले, त्यामुळे चव खूप छान येते, नाहीतर तुम्ही कुटून टाकू शकता. आता मीठ आपण ह्या मिश्रणात टाकलं आहे पिठामध्ये, त्यामुळे आपल्याला वडीमध्ये पुढे कुठेच मीठ वापरायचं नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता मस्त रसरशीत हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. एकूण जेवढं पीठ ना 1.5 कप बेसन पीठ, तर 1.5 कप पाणी वापरून मी समप्रमाणात पाणी घेऊन मस्त रसरशीत पीठ भिजवून घेतलेलं आहे. तर एक काळजी घ्यायची आपल्याला, अजिबात गुठळी पडायला नको याची काळजी घ्यायची. थोडं थोडं पाणी टाकत भिजवलं ना अजिबात गुठळी पडत नाही, छान रसरशीत असं हे पीठ भिजून होतं. तुम्ही कुठल्याही वाटीने पीठ मोजा, त्याच वाटीने तेवढंच पाणी घ्यायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सीचं आपल्याला हव्या त्या मापाचं हे पीठ भिजून तयार होणार आहे. तुम्ही पाहू शकता किती पातळ येते. समप्रमाणात पाणी घ्यायचं पिठाच्या आणि पिठाच्या दुपटीने कोथिंबीर घ्यायचं. मग तुम्ही कितीही प्रमाणात वडी तयार करा, अगदी परफेक्ट बनणार आहे. आता मोठ्या कढईमध्ये 1-2 चमचे तेल टाकून चमच्यावर जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलं होतं ना ते छान परतून घेतलं आहे. मस्त मिरची आणि लसणाचा अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत 2 मिनटासाठी परतून घेतलं आहे. 1 चमच्यावर धने पावडर टाकलं आहे आणि पांढरं तीळ टाकलं आहे मी त्याच्यामध्ये. 3 ते 4 टेबलस्पून टाकायचं आहे आपल्याला. रेग्युलर नाश्त्याची चमची म्हटली ना तर 5 ते 6 चमचे आपल्याला तीळ टाकायचे. तीळ छान याच्यातच परतून घ्यायचं, त्यामुळे वडी थापताना मिश्रणामध्ये छान सेट होतं ते आणि तळताना जास्तीची तीळ होत नाही तळणीमध्ये, त्यामुळे असं मिश्रणामध्ये फोडणीमध्ये तुम्ही टाका. आता चिरलेली कोथिंबीर टाकली त्याच्यात, छान मिक्स करून घेतलं आहे. एखाद्या भाजीप्रमाणे आपल्याला हिला वाफवून घ्यायची, 2-3 मिनटाची वाफ द्यायची. असं छान परतत असं एकजीव गोळा होईल बघा कोथिंबीरचा आणि मस्त वाफ निघायला लागली ना म्हणजे समजायची आपली कोथिंबीर छान अर्धवट इथेच शिजून तयार झालेली आहे. ह्या स्टेजला आपण पीठ टाकू शकतो. असा एकजीव गोळा झाला आहे कोथिंबीरचा, अशी एकत्र जुळून आली बघा ती आणि मस्त वाफ देखील येते. आता आपण याच्यात पीठ टाकून घेऊया. आता पीठ टाकताना काळजी घ्यायची, गॅस पूर्ण मंद करायचा, अगदी मंद गॅसवरती पीठ टाकायचं आपल्याला. गॅस जर मोठा असेल त्या स्टेजला जर आपण पीठ टाकलं ना तर गोळे गोळे होतील कोथिंबीरचे आणि पिठाचे, कारण हीटमुळे हे पीठ पटकन घट्ट होतं. गॅस मंद करून हे पीठ ओतायचं आणि छान एकजीव करून घ्यायचं, म्हणजे पटकन त्रास न होता अगदी फटक्यात हे एकजीव होतं सगळं मिश्रण. आणि मग गॅस तुम्ही वाढवू शकता. मध्यम ते मोठ्या गॅसवरती जवळजवळ 3 ते 4 मिनटासाठी मी असा हा गोळा तयार करून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता एखाद मिनिटभरात छान घट्ट व्हायला लागले. 2 ते 3 मिनटाने मस्त घट्ट व्हायला लागले. तुम्ही पाहू शकता 2-3 मिनटाने बघा तुम्ही किती छान घट्ट झालेलं आहे. आपल्याला थापता येईल ना इथून आपल्याला गोळा तयार करायचा आहे, किंवा हात लावून बघायचा मिश्रणला. हाताला चिपकलं ना म्हणजे ते बेसनपीठ आपलं थोडं कच्चं आहे. हात लावल्यानंतर बेसनपीठ हाताला चिपकायला नाही पाहिजे, इथवर आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे बेसनपीठ आणि तोवर छान गोळा तयार होतो. कढई देखील सोडायला लागले बघा आणि उलटण्याबरोबर पटकन असा गोळा तयार होतो आहे त्याचा, म्हणजे आपलं हे पीठ छान तयार झालं आहे. ह्या स्टेजला मी गॅस बंद करते. तुमचं लक्षात आलं असेलच किती घट्ट करायचं आहे आपल्याला.
आता हात लावून पाहिल्यावर चिपकणार नाही हे चेक करून घ्यायचं आपल्याला. थोडंफार प्रमाणात चिपकू शकतं, पण जास्त असा हात भरणार नाही त्याचा. पीठ शिजल्यानंतर चिपकत नाही हाताला. आता हे ताटाला मी आधीच तेल लावून ठेवलं होतं, त्याच्यात ओतून घ्यायचं आहे. गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या थापून घ्यायच्या आहेत, म्हणजे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे. उलटण्याच्या किंवा एखाद्या डिश वाटीच्या सहाय्याने तुम्ही हे सगळं मिश्रण सेट करून घ्या आणि कोमट झाल्यानंतर मस्त हाताने थापून घ्यायचं, म्हणजे एकसारखं सेट करून घ्यायचं. कोमट झाल्यावर छान सेट झालं आहे बघा. असं एकसारखं पसरून घेतलं आहे, थापून घेतलं आहे. आता गार करण्यासाठी ठेवलं आहे मी एक 10 मिनटासाठी. 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त गार झालं आहे आणि सेट देखील झालं आहे सगळं मिश्रण. आता याला सगळ्या कळ्या मोकळ्या करायच्यात आणि पोळपाटावर मी त्याचे तुकडे कट करून घेणार आहे उलटं मारून. दिसायला किती छान दिसतंय. आता ही कोथिंबीर आपली शिजली आहे, मस्त मऊसूत झालेली आहे, कारण वाफ दिली होती आपण तिला. मग त्याच्यात मिश्रण आपण शिजवून घेतलं आहे, त्यामुळे हव्या त्या आकारात तुम्ही वड्या कट करू शकता. किती छोट्या केल्या ना तरी देखील अजिबात तळताना त्याचे तुकडे होणार नाहीत. चवीला अशीच ही खूप छान लागते, कारण शिजलं आहे पीठ आपलं, कोथिंबीर शिजली, पीठ शिजले, त्यामुळे अतिशय चवीला रुचकर ह्या स्टेजला देखील छान लागते. पण आपण याला तळून घेणार आहोत. तुम्ही हवं तर तव्यामध्ये थोडं तेल टाकून शॅलो फ्राय देखील करू शकता किंवा डीप फ्राय देखील करू शकता. तुम्हाला कसं आवडतं तसं तुम्ही करा. मी इथे डीप फ्राय करणार आहे. फक्त तळताना काळजी घ्यायची आपल्याला, जास्त तेल तापवायचं नाही. छान मध्यम तेल तापल्यानंतर वड्या सोडायच्या आहेत आपल्याला आणि 1 मिनिटभरात आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे. अधनंमधनं उलटून पुलटून मध्यम गॅसवर ते छान कुरकुरीत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. सगळ्या बाजूने छान गोल्डन कलर येईपर्यंत तळायचे आहेत आपल्याला. सगळ्या वड्या अशा मी तळून घेतलेल्या आहेत. अधूनमधून उलट पुलट करून सगळ्या बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घेतले आहेत. पुढची बॅच तळताना परत तेलाची काळजी घ्यायची. त्याला मोठा गॅस करून तापून घ्यायचं आणि मग त्याच्यात वड्या सोडायच्यात, म्हणजे अजिबात तेलकट होत नाही. तळताना तीळ देखील जास्त सुटत नाही बघा. आणि जर आपण वरून थापून तीळ लावली ना, ती खूप जास्त प्रमाणात तळताना सुटते. कुरकुरीतपणा तुम्ही ऐकलं असेलच, ताटात टाकताना खूप कुरकुरीत होतात त्या. बाहेरून कुरकुरीत होतात आणि आतून मस्त मऊसूत अशा ह्या वड्या होतात. चवीला अतिशय रुचकर लागतात, कारण आपण याच्यामध्ये कोथिंबीर भरपूर वापरली. जी पारंपरिक पद्धतीने वडी करतो ना आपण, त्याच्यामध्ये जास्त कोथिंबीर झाली ना तर ते रोल करता येत नाही आणि वाफवल्यानंतर कट करताना देखील त्याचे तुकडे पडतात किंवा तळताना देखील तुकडे पडतात. पण ह्या प्रकारामध्ये खूप जास्त प्रमाणात जवळजवळ आपण पिठाच्या दुपटीने कोथिंबीर वापरतो, त्यामुळे चवीला अतिशय रुचकर होते आणि मस्त कुरकुरीत होते ही वडी. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट अशी ही वडी चवीला अतिशय रुचकर लागते. बनवायला खूप सोपी पद्धत आहे. जे आपण पारंपरिक पद्धतीने करतो ना, त्यापेक्षा थोडाफार कमी वेळ लागतो. वडी म्हटले की थोडा वेळ जाणारच, पण चवीला अतिशय रुचकर हा पदार्थ बनवून तयार होतो. अगदी तुम्ही पहिल्यांदाच जरी करत असणार ना तरी परफेक्ट रेसिपी बनवून तयार होणार आहे. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच मस्त रुचकर रेसिपी पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब